खूप इम्पॉर्टंट सेशन आहे. त्यासाठी मोठे ख्यातनाम स्पीकर आपल्याकडे आलेले आहेत. मिस्टर हर्षवर्धन रानडे. उद्योजकांची मानसिकता कशी असावी किंवा कशा प्रकारचा तो सेटअप असावा, अशा पद्धतीनं त्यांचा मोठा तो एरिया आहे, एक्सपर्टीज आहे. अ, थोडक्यात त्यांच्याबद्दल मी परिचय करून देतो. रानडे सरांना रिक्वेस्ट आहे की प्लीज कम ऑन दी डायस. महाटेकच्या वतीने त्यांचे स्वागत महेंद्र घारे करतील. थँक्यू. रानडे सरांचा थोडक्यात परिचय. हर्ष विनीत रानडे, हर्षवर्धन रानडे. He is a chemical engineer with specialized training in entrepreneurship, and he is an internationally accredited mentor. He has an active 25 years of experience and specializes in market research, surveys, growth consulting, entrepreneur development, and expansions. Also, area of entrepreneurial mentoring, growth potential analysis, chemical project consulting, new market development. He also has a rich experience as a training faculty for various entrepreneurial development sessions, and also he is also consulting to various startup uh, entrepreneurs along with mindset change program. So he has trained, mentioned, and helped countless number of entrepreneurs to establish their business ventures. Being a true entrepreneur at heart, he believes that every person should have something which one can call it as a own creation. So this is all about him. I'll hand over the session to Ranade sir, please. सुरू करू लगेच. हाय फ्रेंड्स. नावातच महाराष्ट्र आहे. दिसताना सगळीकडे मराठी दिसत आहेत. मी मराठीत बोलू का इंग्लिशमध्ये बोलू? जो कन्व्हिनियन्स असेल त्याच्याप्रमाणे मी बोलेन. मग मराठीत बोलू. मी इंग्लिशमध्येही बोलेन मधनं काही टर्मिनॉलॉजीज आहेत ज्याची प्रोनाऊन्सिएशन्स बऱ्याचदा चुकतात. हां, पुण्यात आहात त्यामुळे अशा चुका नक्की दाखवल्या जातात पुण्यात असलो की एंटरप्रेनर नाही बाबा, ते आंतरप्रेनर आहे. अशा काही ज्या क्षुल्लक काही गोष्टी आहेत तिथेही आपण जाऊ. मोस्टली मला वेळ दिली होती 3:30ची. वाजले जवळपास 4:30. तेव्हा मला किती वेळ आहे? अर्धा तास आहे का कसा वेळ आहे मला? ठीक आहे. तुम्ही कंटाळलात की फक्त हात वरती करा, मग मी थांबेन. येस. एक फॉर्मॅलिटी म्हणून ते ओपन केलं आहे. जनरली मला काही लागत नाही नॉर्मली, असं मला वाटतं कधी कधी. कारण कसं असतं की जेव्हा आपण एखाद्या विषयावर बोलतो, वेन वी टॉक ऑन अ सब्जेक्ट लाईक एंटरप्रेन्योरशिप, प्रॅक्टिकली तो सब्जेक्ट एवढा वास्ट आहे, वेगळा आहे की त्या सब्जेक्टवर बोलताना आता गेल्या जवळजवळ 27 वर्ष, म्हणजे मला कळलंच नाही 25शी 27 कधी झाली, ती आपोआप होऊन गेली. मी माझा उद्योजकतेचा जो प्रवास होता तो मी चालू केला कधीतरी माझ्या 20व्या वर्षी. टिपिकली पुण्यासारख्या ठिकाणी